हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. गाईज, आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे साऊथ इंडियन चिकन ग्रेव्ही. चला तर मग बघूया. इथे मी 500 ग्राम चिकन घेतलं आहे आणि त्यामध्ये हळद, मीठ, धनिया पावडर आणि मिरची पावडर हे घातलं आहे. त्यात मी लिंबू पिळत आहे आणि हे सगळं काही लिंबू हे पिळून कोथिंबीर घालून याला मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं त्याच्यात हळद, मीठ हे घुसलं पाहिजे. ही सगळी यातली चव त्यात घुसली पाहिजे तसं आपल्याला मस्त एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 10 ते 15 मिनिटासाठी याला आपण हे मॅग्नेट करून 10 ते 15 मिनिटासाठी साईडला करून ठेवायचं. तोपर्यंत त्याच्यात आपलं तिखट मीठ घुसतंय. तर इथे मी छोटे छोटे साईजचे 5 कांदे भाजून घेतले आहेत आणि तशाच 4-5 हिरवी मिरची त्याच्यात भाजून घेतला आहे. आणि हा खडा मसाला आहे, तो पण मी सुखाच भाजून घेतला आहे, पिसून घेतला. आणि हे बघू शकता आपलं चिकन मस्त मुरलं आहे. तर आता आपण याला हलकं फ्राय करून घेऊया, कारण की याचा फ्राय केल्यानं याचा टेस्ट खूप चांगला येतोय. असं पण खायला खूप चांगलं लागतं हे. तर मी जास्त फ्राय पण नाही केलं, पण मस्त शिजल्यासारखं झालंय. आपण असं पण खाऊ शकतो सुखं, तसं बनलंय. तर मी त्याच तेलामध्ये एक मीडियम साईजचा कांदा घातला आणि तो कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला. तर तसंच मी ते कांदा भाजल्याच्या नंतर हे अद्रक लसणचा पेस्ट आहे ते घातला. त्याला पण थोडंसं हलकं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं. आणि हे मी टमाटर, कांदा, भाजलेला कांदा आणि 2 टमाटर घालून याची पेस्ट बनवून घेतली आहे, ती घातली. तर आपल्याला काय जास्त याला तळायची गरज नाही, कारण की सगळं काही आपलं भाजलेलंच आहे. तर इथे मी हे वाटण थोडंसं भाजून घेतलं आणि चिकन टाकून दिलं. तुम्ही बघू शकता याला बी आपल्याला 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचं त्याला मुरेपर्यंत. इथे मी दही घातलं आहे, हे थोडं मिक्सर मधून फिरून घेतलं. आणि हे दही तर आपल्याला हे 5 मिनिटाकरता आपल्याला झाकून ठेवायचं चिकन नरम होण्यापर्यंत. तर बघू शकता तुम्ही आपल्याला जास्त याला भुनायची गरज नाहीये आणि एकदम इतका मस्त याचा स्वाद येत आहे ना, खूपच चवदार वाटत आहे. तर तुम्ही असं चिकन नक्कीच बनवा बरं का. आणि मग मी इथे 1 तांब्या पाणी घातला, कारण की आपल्या करी अनुसार जसं आपल्याला जेवढं तिखट हे पाहिजे मसाल्यानुसार पाणी घातलं आणि 5 मिनिटाकरता झाकून ठेवलं. तर आता तुम्ही बघू शकता किती मस्त कड आली याच्यावर आणि किती मस्त करी बनली. खरंच खूपच टेस्टी करी बनली होती. तर चला मग, तुम्हाला माझी चिकन करी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या.